दरम्यान मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध याचिका दाखल करण्यात आलेली आहे। आपल्या शपथपत्रात माहिती दडवल्याचा आरोप मुंडेंवर होतोय। राजाभाऊ श्रीराम फड यांनी ही याचिका खरं तर दाखल केली आहे। याचिकेवर 20 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे। धनंजय मुंडे यांच्या विरोधात राजाभाऊ श्रीराम फड यांनी दाखल केलेल्या निवडणूक याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण आर पेडणेकर यांनी प्रतिवादींसह मंत्री धनंजय मुंडे आणि इतर उमेदवारांना नोटीस बजावण्याचा आदेश दिलाय। तर मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना शपथपत्रात अनेक बाबींची माहिती दडवल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आलाय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन बडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, आता एक याचिका धनंजय मुंडे यांच्या विरोधात दाखल झाली, नेमकी याचिका काय आहे आणि काय अधिक माहिती आहे? मंत्री धनंजय मुंडे यांच्या संदर्भात एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे। निवडणुकीमध्ये त्यांच्याकडून बहुतांश अर्ज जे काय दाखल करण्यात आले त्यामध्ये माहिती दडवल्याचा आरोप जो आहे तो करण्यात आलाय आणि त्याच अनुषंगाने ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे। कारण धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये राजाभाऊ श्रीराम फड यांनी ही याचिका दाखल केलेली असून निवडणूक याचिकेच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांच्या या अडचणी वाढवण्याचा हा एक प्रयत्न आहे। मात्र त्यामध्ये त्यांनी बहुतांश माहिती जी आहे ती दडवलेली आहे, ती मांडलेली नाहीये, त्यामुळे त्यांची अडचण वाढू शकते। त्यामुळे ही याचिका जी आहे ती छत्रपती संभाजीनगर येथील औरंगाबाद खंडपीठात याचिका जी आहे ती दाखल करण्यात आलेली आहे आणि ती पुढील सुनावणी जी आहे ती 20 फेब्रुवारी रोजी होणार आहे। निश्चितच धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।